श्रीराम. सत्संगतीत राहावं. नेहमी संतांची संगत धरावी. परमार्थाला संतांचं अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्याजवळच असतात, त्यांना पाहायला कुठेही जावं लागत नाही. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार. त्यांना आपण देहात पाहू नये. संत हे काही देहात नसतात. ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात. आपली विषय लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणं शक्य नाही. संताकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का? तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल, पण संतांपासून जे खरं मिळवायचंय ते साधेल का? आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते आणि भेट झाल्यावर जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते देतात. एक जण एका संताकडे नेहमी दर्शनाला येत असे. तिथे इतर मंडळी पुष्कळ असत, पण तो कुणाशीही बोलत नसे. कुणी काही विचारलं तर उत्तर देत नसे. सदा मुद्रा खिन्न. कुणालाही त्याच्याशी बोलावं असं वाटत नसे. असेच काही दिवस गेले. पुढे एक दिवशी ते सद्गुरू म्हणाले, माझा तो वेडा कुठे आहे? तो आज आला नाही का? हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला आणि जो तिथून गेला तो पुन्हा आलाच नाही. तो कशाला येईल? गुरुने एकदा आपल्याला आपलं म्हणावं हेच शिष्याला मिळवायचं असतं. ते त्या गृहस्थाने ओळखलं आणि म्हणून त्याचं काम झालं. गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असं म्हणत असताना सुद्धा तुम्ही ते ओळखत नाही, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो. या उलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते. जसं तहान लागल्यावर पाणी हवंसं वाटतं ना, पण तेच पाणी पोटभर प्यायल्यावर नकोसं वाटतं, म्हणजे त्याची निवृत्ती होते. आपला यावर आज विश्वास बसायचा नाही, पण हा विश्वास बसायला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामाने ते कार्य होतं, म्हणून नामस्मरण करत जावं. नामाने काळजी वाटणं नाहीसं होतं आणि मग तळमळही आपोआप जाते. मन आपल्याला विषयाचा आहेर करत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा. आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी. त्याने अंतःकरण उकळलं की दोष वर येतील आणि ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतलं तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध म्हणतं. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनत जातं. श्रीराम.